सुरेश धस सध्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महादेव मुंडे यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी धस यांनी केली। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांशी धस यांनी चर्चा सुद्धा केल्याचं बघायला मिळालं। आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। आमदार सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, त्यावेळीची ही दृश्य आणि महादेव मुंडे यांच्या पत्नी त्यांच्याशी ते संवाद करतायत। महादेव मुंडे यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। माझं लग्न झालं तसं 5 रुपये पण लिहून ठेवायचे। माळू आणलेलं, बिस्किट पुडा आणलेला लेकरांना ते पण लिहून ठेवायचं। जसे मारवाडी खातं 1 रुपयाचं इकडे तिकडे नाही, पेट्रोल 30 रुपयाचं 50 रुपयाचं, काही भाजीपाला काही बी। पुन्हा बाहेरचे व्यसन नव्हते, फक्त तंबाखू खायची, बाकी बाहेरचे तंबाखू तशी तोंडातच होती ते। तंबाखू सुद्धा माणूस तंबाखू खाऊन किती वेळ लागत? मला तर वाटतं ज्या पद्धतीने ते फोटो बिटो दिसत आहेत ना, समोरून वार नाही केला, हे मागून येऊन पकडून पहिला हे कार्यक्रम केला त्यांनी। नाहीतर महादेव आणि एक दोन 3 लोक नसावेत, जास्त लोक असतात, 5-6 जण। कारण त्यांची एकूण तब्येत पाहता 2-3 जणांना काय सांगता येते। आता संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसते तर ते तरी काय सांगावं आपण? पहिले तर सगळे पोलीस करायचे, पोलीस म्हणजे सगळं प्रकरण दाबलंय। इंटरनॅशनल पोलीस हेच करावं, सीडीआर काढावं। आपण एलसीबी ला कोणावर करा म्हणून 1 तारखेला LCB दिलेला ला आता एलसीबी कडेच दिलं, न्यूज पत्र दिलंय ना। आधी आमच्या हायकोर्टात केस चालू आहे। हा ठाकूर साहेबांना ठाकूर साहेबाला आपण स्वतः एलसीबी ला कोणावर करा म्हणून दिले, तरी त्यांनी पुढे दिलं नाही। काय केस तुला भेटलो मी परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली नाही। हो, चक्र मारले त्याची गणत नाही। आज किती 22 तारीख आहे ना? आज 22/2/2025। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, सध्याची आपण ही दृश्य पाहतोय, आमदार सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांशी सध्या चर्चा करतायत, काय नेमकी चर्चा केली जाते? नक्कीच गौरी, आपण जर बघितलं तर सुरेश धस हे थोड्याच वेळापूर्वी परळी येथील महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत। सर्वात आधी सुरेश धस यांनीच या या सगळ्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर मुंडे कुटुंबियांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि आता या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक देखील नियुक्त करण्यात आलंय। परंतु गेल्या 16 महिन्यापूर्वी ही घटना घडली, परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणातील एकही आरोपी अटक झालेला नाही। पथक नियुक्त करून देखील महिनाभराचा कालावधी झालाय, तरी देखील अद्याप तपास कुठपर्यंत आला याची माहिती समोर आलेली नाही। या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस हे मुंडे कुटुंबियांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झाले असून आता या ठिकाणी ते कुटुंबाशी संवाद साधण्याबरोबरच या तपासाची देखील माहिती घेणार असून आता पुढे तपासाबाबत काय मत व्यक्त करतात सुरेश धस आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे काय मागणी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात देखील कोणाचा सहभाग आहे हे समोर यावं अशी मागणी सुरेश धस यांनी वारंवार केली आहे। आता यावर पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला हे लवकरच समोर येऊ शकणार आहे। गौरी, नक्कीच उदय, त्यांच्या या भेटीकडे, या चर्चेकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।